वर्धा में गौर बंजारा समाज ने एसटी आरक्षण की मांग को लेकर विशाल एल्गार मोर्चा निकाला। वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिति से शुरू हुए इस मोर्चे में हजारों समाज बंधु शामिल हुए। पारंपरिक वेशभूषा में महिलाओं की उत्साही भागीदारी ढोल ताशे और झंडे आकर्षण का केंद्र रहे। मोर्चे में हैदराबाद गजट के आधार पर बंजारा समाज को एसटी प्रवर्ग में शामिल करने की मांग जोरदार तरीके से उठाई गई। समाज के नेता संदेश चौहान ने चेतावनी दी है कि यदि सरकार ने जल्द ही निर्णय नहीं लिया तो आंदोलन और तीव्र किया जाएगा। उन्होंने कहा कि राज्य की राजनीति में बंजारा समाज का वोट निर्णायक है। 65 विधायक और 10 सांसदों को प्रभावित करने की क्षमता रखता है। शांतिपूर्ण मोर्चे के लिए पुलिस का कड़ा बंदोबस्त किया जाना चाहिए। सांगू इच्छितो की मागील 3 सप्टेंबर पासून आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो आणि लाखोच्या संख्येने फार मोठ्या प्रमाणात गोरबंजारा समाजाचा मोर्चामध्ये समाविष्ट झालेत। मोठे आंदोलन झाले आहेत। एवढे आंदोलन करून जर सरकार दखल घेत नसेल तर याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सरकारला भोगावा लागेल। कारण हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकता तर हैदराबाद गॅजेट मध्ये या समाजाची नोंद आदिवासी म्हणून आहे। एका समाजाला तुम्ही सख्याची वागणूक द्याल आणि दुसऱ्याला मावशीची वागणूक द्याल, हा समाज कदापि खपवून घेणार नाही। हा समाज आता जागृत झालेला आहे, आक्रमक झालेला आहे आणि आधार फक्त हैदराबाद गॅजेटचाच नसून 1871 ते 1952 पर्यंत हा समाज क्रिमिनल ट्राईब म्हणून ओळखला गेलाय। सगळ्या जगाला माहित आहे। वेगवेगळे आयोग असतील, हिदायती आयोग असेल, भाटे आयोग असेल, थाडे आयोग असेल, एवढंच नव्हे तर बापट आयोग असेल, DT&T कमिशन असेल, सगळ्या कमिशनने त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे की या समाजाला, या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घ्यावा। परंतु हे सरकार त्याची दखल घेत नाही। याचे परिणाम या सरकारला निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ। आपल्या हरिभाऊ धोटे यांचा राठोड यांना 17 तारखेला आंदोलन होत आहे। म्हणजे आपल्या एकाच समाजात 2 वेगवेगळे मोर्चे विभागले गेले जाणार आहेत का? नाही, कोणी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करण्याचा विषय नाहीये। हरिभाऊ राठोडने जरी ते आंदोलन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं असेल तर ते अजून समाजाच्या वतीने त्याला सर्वसमावेशकपणा यायचा बाकी आहे। समाजाचा निर्णय अजून झालेला नाहीये। समाज बांधवांनी देखील याची नोंद घ्यावी, हीच मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय। मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मी सांगितलं की या समाजाचे निर्णायक मतदान आहेत। या मतदानावरती किमान 62 आमदार आणि 10 खासदार निवडून येतात। जर त्यांना आम्ही आमदार खासदार बनवू शकतो तर त्यांना त्यांचा घरचा रस्ता देखील आम्ही दाखवू शकतो। मला माहित आहे आंदोलन मोर्चाले सरकार भीत नाही, हे भीतात फक्त आणि मतदानाला, आणि त्याचाच वापर आम्ही करून त्यांना घरचा रस्ता दाखवू। तुमच्या आरक्षण मागणी निश्चित मी त्यांना ते सांगतोय, मी आधी पण सांगितलं आहे की आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाहीये। आजच मी एक न्यूज बघली ETV वरती की SC आणि ST मध्ये उपवर्गवारी करू शकतात। ऑगस्ट 1924 सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की SC आणि ST कॅटेगरी मध्ये उपवर्गवारी करून समाविष्ट करू शकतात। म्हणून त्याच आधारावरती कुणाच्या हिश्श्यातलं नको, उपवर्गवारी करून आम्ही मागतोय। म्हणून कुणाच्या ताटातलं आम्ही घेत नाही। म्हणून कुठल्याही समाज बांधवाने नाराज होण्याचं काही कारण नाहीये। ओबीसीने नाराज व्हायचा तर काही विषयच नाहीये, त्यांचा आणि ST STचा काही संबंध नाहीये। आणि दुसरी बाब म्हणजे आदिवासी जे आहेत त्यांनाही त्यांच्यातलं आम्ही मागत नाहीये, म्हणून त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाहीये। सरकार उगीच कुणाच्या तरी झगडे लावून देण्याचं काम करते। यापासून सगळ्या समाज बांधवांनी कुठेतरी खबरदारी घ्यावी, ही माझी विनंती राहील। बंजारा समाजाचे जेवढे काय लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या लोकप्रतिनिधींची आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ आहे। आमची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। आम्ही त्यांच्याकडून कसल्या प्रकारची मदत घ्यायची, काय करायचं ते सगळे आमच्या स्टेट लेवलवरती बंजारा आरक्षण कृती समिती ठरलेली आहे। त्यांचं योगदान निश्चितच आमच्या पाठीशी आहे। वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येईल येत्या काळामध्ये। कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा
249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली। सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।